राम राम मंडळी मी आज बनवली धने जिरेची पावडर। तर चला तर मग साहित्य बघूया। बघू शकता अशी मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे। धने घेतलेत मी पाव किलो, म्हणजे तसे धने मी जास्तच घेतलेले आहेत, पण आता सध्या मला रेसिपी दाखवायची आहे त्याच्यामुळे मी एक पाव किलो असे घेतलेत। आणि जिरं घेतले पाव किलो। उन्हामध्ये कडक सुकून घेतलेला आहे। 2 दिवस सुकवायला लागतील, कारण सुकवले तरच ते वर्षभर टिकू शकतात, नाहीतर मग बुरशी वगैरे काय काय पकडतं त्याला। त्याच्यामुळे 2 दिवस सुकवून घ्यायचे, काय फरक पडतो ना। आणि छान भाजून झालेले आपले धने। त्याच्यामध्ये मी 1 चमचा सेंद्रिय मीठ टाकले, 1 चमचा हळद टाकली आहे। तर जरी काय पावसाळ्यामध्ये वाटलं तर मिठामुळे आणि हळदीमुळे फंगस अजिबात पकडत नाही, वर्षभर छान टिकतो हा धने जिऱ्याची पावडर। भाजून झालेलं आहे। पण आता मी जिरं पण भाजून घेतलं, त्याच प्रकारे थोडंसंच हळद आणि थोडीशीच याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। छान भाजून झालं। मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक पावडर होते, बघू शकता तुम्ही। एवढी बारीक पावडर त्याला चाळायची पण गरज नाही लागत। अशी बनवून वर्षभर आपण ठेवू शकतो। आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा ताक वगैरे मध्ये पण आपण धने जिरा 1 चमचा पूड आणि 1 चमचा जिरा पूड टाकून, जरी कुठले मसाले नसले तरी पण हे आपल्या शरीराला उष्णता कमी करण्यासाठी धन्याची पावडर ही वापरतात। आणि जिरा पावडर तर ते एक वेगळीच चव असते। अशा प्रकारे बनवून बघा, 1 नंबर धने जिरा पूड।